श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. शौनक म्हणाले, परीक्षिताचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे मरण कसे घडून आले हे जन्मेजयाने आपल्या अमात्यांना विचारले असता अमात्यांनी त्याला जो वृत्तांत सांगितला तो सारा तू विस्ताराने आम्हाला पुन्हा सांग. सौती म्हणाला, विप्रश्रेष्ठ, जन्मेजय राजाने अमात्यांना प्रश्न केल्यानंतर त्यांनी परीक्षिताच्या निधनासंबंधी जो वृत्तांत सांगितला तो मी आपणास पुन्हा सांगतो, अवधान देऊन ऐकावे. जन्मेजय म्हणाला, अमात्य हो, माझ्या पित्याचे सारे चरित्र आपणास अवगत आहे. अतुल कीर्तीचा माझा पिता त्या समयी कसा मृत्युमुखी पडला हे सुद्धा आपण जाणत आहात. आपणाजवळून माझ्या पित्याचा सर्व वृत्तांत मला समजला, म्हणजे मी जे काही करीन ते सर्वांच्या कल्याणाचेच ठरेल. लोकांचे ज्यायोगे अकल्याण होईल असे काहीही मी करणार नाही. सौती म्हणाला, जन्मेजयाने असे विचारल्यानंतर ते सर्व धर्मज्ञ प्रज्ञावंत अमात्य त्याला उलट म्हणाले, महाराज, आपले वडील जे नृपश्रेष्ठ परीक्षित त्यांचे चरित्र आपण ऐका. ते निधन कसे पावले याचा वृत्तांत श्रवण करा. आपले वडील धर्मशील होते आणि महानुभाव होते. त्यांचे कर्तृत्व आपण जाणून घ्यावे. चतुर्वर्ण्यांचे पालन करणे हे आपले कर्तव्यच आहे असे ते समजून धर्मवेत्या व धर्माचा प्रत्यक्ष अवतारच असलेल्या त्या ऐश्वर्यशाली आणि अतुल पराक्रमी राजाने धर्माला अनुसरूनच देवी वसुंधरेचे रक्षण केले. कोणीही त्याचा द्वेष करीत नसे आणि उलट त्यानेही कोणाचा द्वेष केला नाही. भगवान प्रजापतीप्रमाणे सर्व भूतांच्या ठायी त्याची समान वृत्ती असे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रसुद्धा त्या राजाच्या राज्यात संतुष्ट मनाने आपापले कर्तव्य करण्याविषयी तत्पर असत. विधवांचे, अनाथांचे, अपंगांचे आणि दीनदुबळ्यांचे पोषण तो राजा स्वतः करीत असे. तो राजा प्रियदर्शन म्हणजे देखणा असल्यामुळे सर्व लोकांना तो चंद्राप्रमाणेच वाटत असे. आपल्या राज्यातील लोक त्याने पूर्ण संतुष्ट ठेवले होते. त्यांचे तो प्रयत्नपूर्वक पोषण करीत असे. त्याचे ऐश्वर्य अपार होते. सत्य भाषण हे त्याचे ब्रीद होते आणि त्याचा पराक्रम अलौकिक होता. धनुर्विद्येच्या बाबतीत तो कृपाचार्यांचा शिष्य होता आणि प्रत्यक्ष कृष्णाचा त्याच्यावर फार लोभ होता. तो कीर्तिवंत राजा सर्व प्रजेलाही फार प्रिय होता. समग्र कुरुवंश परिक्षीण झाल्यानंतर म्हणजे लयाला गेल्यानंतर म्हणजे अभिमन्यूचा हा पराक्रमी पुत्र उत्तरेपासून जन्माला आल्यानंतर परीक्षीण म्हणजे परीक्षित म्हणून परीक्षित हे त्याचे नाव पडले. तो परीक्षित राजा इंद्रिय निग्रही होता, मनोनिग्रही होता. त्याची धारणाशक्ती विलक्षण होती. तो धर्मनिष्ठ होता. राजधर्मामध्ये तो पारंगत होता. कामक्रोध इत्यादी षड्रिपूंवर त्याने विजय मिळविला होता. तो प्रज्ञावंत होता. श्रेष्ठ नीतिशास्त्रज्ञ होता. तात्पर्य, राजाच्या ठिकाणी जे गुण आवश्यक असतात ते सर्व त्या राजाच्या ठिकाणी संपन्न होते. आपल्या वडिलांनी येणेप्रमाणे 60 वर्षेपर्यंत प्रजेचे पालन केले आणि नंतर त्यांचा मृत्यू ओढावला आणि सर्व प्रजा दुःखसागरात बुडाली. नंतर हे पुरुष श्रेष्ठ कुरुकुळामध्ये हजारो वर्षे चालत आलेले हे राज्य आपणास धर्माने मिळाले. आपण अगदी लहान वयाचे असताना आपल्याला राज्याभिषेक झाला आणि सर्व प्रजेचे आपण पालन करू लागला.
जन्मेजय म्हणाला, अलौकिक कृत्ये करण्याचा ज्यांना हव्यास होता अशा माझ्या पितामहांच्या चरित्राचे अवलोकन केले असता मला असे दिसते की प्रजेचे पालन न करणारा आणि प्रजेला प्रिय नसलेला असा एकही राजा आमच्या कुळामध्ये होऊन गेला नाही. माझा पिता असाच सद्वृत्त असताही ज्याचा इतक्या चमत्कारिक रीतीने अंत झाला असा कसा हे मला सांगा. सर्व प्रकार जशाच्या तसा ऐकण्यास मी उत्सुक आहे. सौती म्हणाला, राजाच्या कल्याणाची इच्छा बाळगणाऱ्या त्या अमात्यांना राजाने अशा प्रकारे प्रेरणा केल्यानंतर त्यांनी मागे घडलेला सर्व वृत्तांत त्याला यथासांग कथन केला. अमात्य म्हणाले, राजा, सर्व शस्त्रधारी वीरांमध्ये श्रेष्ठ असलेला तुझा पिता नित्य मृगया करण्यामध्ये रममाण असे. वीरश्रेष्ठ पांडू रणांगणामध्ये कुशल धनुर्धर होता, परंतु अतिशय मृगयासक्त होता. त्याप्रमाणेच तुझा पिताही मृगयासक्त होता. राजाचे सारे कामकाज संपूर्णपणे आमच्यावर सोपवून तो मृगयेला जात असे. एकदा मृगयेसाठी तो अरण्यात गेला असता बाण सोडून एका मृगाला त्याने विद्ध केले. त्याला विद्ध केल्यावर त्या गहन अरण्यात त्याने त्या मृगाचा वेगाने पाठलाग केला. यावेळी तो घोड्यावर नसून पायीच धावत होता. त्याने कमरेला एक तलवार बांधलेली होती आणि पुष्कळसे बाण असलेला एक भाता त्याने खांद्यावर अडकविलेला होता. त्या हरणाचा त्याने बराच वेळ पाठलाग केला, तरीसुद्धा तो हरिण काही त्याच्या नजरेस पडला नाही. 60 वर्षे वयाचा तो वृद्ध राजा मृगयेच्या श्रमाने खूप थकून गेला आणि क्षुधेनेही व्याकुळ झाला. एवढ्यात त्या घोर अरण्यात मौनव्रत धारण करून निश्चल बसलेला एक ऋषी त्याला दिसला. पळून गेलेल्या हरिणाविषयी राजाने त्या ऋषीला विचारले, परंतु पुन्हा पुन्हा विचारल्यावर सुद्धा तो ऋषी एकही शब्द बोलला नाही. एखाद्या खांबाप्रमाणे निश्चल बसलेल्या त्या शांत मुनीने मौनव्रत धारण केले आहे हे थकून गेलेल्या व क्षुधेने व्याकुळ झालेल्या राजाच्या ध्यानातही आले नाही आणि तो तत्क्षणी फार संतापला. संतापाच्या भरात तुझा पिता त्या ऋषीशी फार उद्धटपणे वागला. जमिनीवर एक मेलेला सर्प पडलेला होता. आपल्या धनुष्याच्या टोकाने त्याने तो वर उचलला आणि मौनव्रत धारण केलेल्या त्या पवित्र ऋषीच्या खांद्यावर तो ठेवला. एवढा प्रकार झाला तरी सुद्धा तो ऋषी बरे वाईट काहीच बोलला नाही आणि किंचितही न रागावता खांद्यावर सर्प तसाच ठेवून तो तसाच निश्चल बसून राहिला. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30ला महाभारत कथा ऐकण्याचा आनंद घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.